जर ते आधी सांगितलं असतं ना तर आम्ही आलोच नसतो, कारण का आणि ड्रायव्हर पण सांगत नसतील, कारण का त्यांचे पण काहीतरी कमिशन वगैरे असेल. नो, हा वॉटरफॉल बघायचे 5,000 भरले तर मन भरून बघा. चेतन, जिम बिमला जा, बॉडी बनव. ए मॅडी, रिक्षा कोण चालवल? कौशल कुठे गेला? ONGC वाला. ए गेली वाबलत गेली. हे बघा समोर बघा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हाय, नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपली मॉरिशस टूर चालू आहे. तर आज आम्ही निघालोय आयलँड टूरवरती. आणि आम्हाला आयलँड टूर हा कॉम्प्लिमेंटरी आहे आमच्या रिसॉर्टतर्फे. सो जाऊया आयलँड टूरला. पहिले ब्रेकफास्ट करू आणि नंतर मग जाऊ, ठीक आहे. मित्रांनो, ब्रेकफास्टमध्ये बघा काय काय घेतलंय. तुडवान, तर मित्रांनो, आपला टूर सुरू झालेला आहे आणि पहिला स्टॉप आपण या स्टोअरमध्ये घेतलेला आहे. आणि म्हणजे जो आमचा गाईड आहे त्यांनीच आम्हाला इथं थांबवला आणि सांगितलं काय, ज्या आयलँडवरती आपण जाणार होतो प्रायव्हेट आयलँड असणार आहे आणि तिथं सर्व महाग असेल. तर तुम्हाला काय घ्यायचं असेल चिप्स वगैरे तर ते तुम्ही इथूनच घ्या. पण आम्हाला माहिती नव्हतं का आम्हाला अशा स्टोअरमध्ये थांबवतील, म्हणून आम्ही काय केलं, ऑलरेडी जे घरून घेऊन आलो तो स्नॅक तेच घेतले ना, तेच आपण बॅगमध्ये घेऊन आलो. सो आम्हाला वॉटर बॉटल पण आम्हाला तिथं आयलँड टूरवरती देणार आहेत. सो आम्ही काहीच नाही घेतलं. सो आम्ही काही नाही घेतला, येऊन बसलो. आयलँड टूर ती 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. एक तर वॉटर स्पोर्ट आणि सेकंड वाली आहे ती आयलँड होपिंग. म्हणजे एक आयलँडवरनं दुसऱ्या आयलँडवर, दुसऱ्या आयलँडवर तिसऱ्या आयलँड होपिंग. तर ठीक आहे, बघूया कशी होते. चांगली व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. वॉटर स्पोर्ट आमची करायची इच्छा नाही आहे. वॉटर स्पोर्ट डायरेक्ट स्किपच केला आणि डायरेक्ट आता आयलँड होपिंगला जाणार आहे ना. बघूया कसं होतंय. पहिल्या दिवशी व्हिडिओ चालू केली होती तेव्हा बोललो होतो, एअरपोर्टवर उतरल्या आमच्यासोबत स्कॅम झाला. तो स्कॅम होता पावसाचा. तो मस्तीमध्ये आम्ही बोललो होतो. विषय असा झाला, इकडं आल्यानंतर या आयलँडवरती आल्यानंतर खरं आमच्यासोबत स्कॅम झालं. तर विषय कसा आहे माहिती आहे, एक पोर्ट सारखा आहे, तिथं आम्हाला ड्रॉप दिलाय आणि विषय काय झाला माहिती आहे, आमच्यात होता कॉम्प्लिमेंटरी, काय तुम्हाला आयलँड टूर देऊ. ठीक आहे, तिथं आलो आम्ही. इकडं आल्यानंतर प्रत्येक तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो बघा, वॉटर ॲक्टिव्हिटीजचे चार्जेबल असतील, गारमध्येच बोललो होतो तुम्हाला. तर ते आम्हाला नव्हते करायचे, कारण का ते ऑलरेडी आम्ही केलेले आहेत. पण इथं आल्यानंतर समजतं का जे आयलँड होपिंग आहे ना त्याच्यासाठी पण चार्ज आहेत. त्याच्यासाठी पण 5,500 रुपीज. आपले इकडचे मॉरिशस म्हणजे आपल्याकडचे झाले 10,000 पर पर्सनचे 10,000. आणि जर आपल्याला कुठल्याच गोष्टी नाही करायचं तर माणसं आपल्याला काय करायला लागेल सांग. मग तो एक आयलँड आहे, आयलँड काहीतरी, तिथं जाऊन सोडतील आम्हाला. आता वाजले 10. इथून आम्ही निघलो तर पोचू 15-20 मिनिटं लागतील. तिथं आम्हाला सोडतील ते डायरेक्ट पिकअप आमचं तिथनं 5 वाजता. आणि तो आयलँड छोटूसाच आहे, म्हणजे तो मेन म्हणजे प्रायव्हेट आयलँड आहे आणि त्याला पूर्ण ऍक्सेस आपल्यासाठी दिलाय नाही, इव्हन मॉरिशस लोकांना पण, कारण का तो प्रायव्हेट आहे. तर थोडी त्यांनी आपल्या थोडा त्याने एरिया दाखवली बघा, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलाय. तोच फक्त ऍक्सेसिबल एरिया आहे. आणि तिथं पण काय जास्त फिराल, दिवसभर काय फिराल. म्हणून मग आम्ही वॉटरफॉल घेतला. तो आम्हाला पडला पर पर्सन 1,300 रुपये. दोघांचे गेले आमचे 2,600 रुपये. म्हणजे आपल्याकडचे झाले 5,200 वगैरे. ठीक आहे ना, 5,000-5,500 आपल्याकडचे झाले. विषय असा आहे, म्हणजे इकडं आल्यानंतर आम्हाला समजलं की हे सर्व गोष्टी आयलँड हॉपिंग वगैरे सर्व चार्जेबल आहेत. कारमध्ये सांगितलं की ऍक्टिव्हिटीज चार्जेबल आहेत, पण हे नाही सांगितलं की आयलँड हॉपिंग पण चार्जेबल आहे, म्हणजे इन्क्लूड नाही. जर ते आधी सांगितलं असतं ना तर आम्ही आलोच नसतो, कारण आमच्या हॉटेलमध्ये ऑलरेडी ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या इथे आहेत. ड्रायव्हरने किंवा आमच्या रिसॉर्टवाल्याने कोणी आयडिया दिली असती तर. रिसॉर्टवाल्यांना काय नसेल माहिती, आणि ड्रायव्हर पण सांगत नसतील, कारण का त्यांचे पण काहीतरी कमिशन वगैरे असेल.
ठीक आहे. तर आता आम्ही तो घेतला एक वॉटरफॉल, छोटासा वॉटरफॉल आहे. सीन काय आमचा ते वॉटरफॉल जरी 3 वाजेपर्यंत झाला, जरी 2 वाजेपर्यंत झाला, तरी आमचा पिकअप टायमिंग 5 आहे. आम्हाला इथं येऊन सोडलं जरी 3 वाजता, तरी आम्हाला इथं 5 वाजेपर्यंत कारण का जे आमच्यासोबत कपल आहे त्यांच्यासाठी आम्हाला थांबायला लागेल. मग ते कितीला पण होते, 5ला होते, 5:30ला होते. नॉर्मल मिनिमम टायमिंग आहे 5, म्हणजे ते 5-5:30च्या दरम्यान येतील. त्याही ॲक्टिव्हिटीज घेतल्यात. ठीक आहे. कारण का त्याही उद्याचा अंडर वॉटरफॉल नाही घेतला आहे, त्यांची उद्या रिटर्न फ्लाईट आहे. मग ते ॲक्टिव्हिटीज करणार. उद्या आमची ती मेन ॲक्टिव्हिटीज आहे, पण ती उद्या सरप्राईज होता तुमच्यासाठी सांगायला, पण ते आम्हाला आजच सांगायला. ऍक्टिव्हिटीज पण करून झाल्या ते कायाकिंग. हो, तेव्हा आम्ही फोन नव्हता घेऊन गेलो, आम्ही असंच मजा मस्तीसाठी गेलो होतो ना. आमचा रिसॉर्टच भारी होता यार, इथं उगच आलो असं वाटतं आता मला. काय मस्त चिल केला असता. 5 तर 5,000 गेलं. चला असू दे आता. बीचवर गेलो असतो, ते कायाकला मज्जा आली काय, ते कायाक परत केला असता. आमच्याकडे जाम ऍक्टिव्हिटीज आहेत. पूल आहे, अजून पूल मध्ये नाही गेलो. कॉम्प्लिमेंटरी आहे, कधी पण करा. सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, फक्त रात्री बंद होते. आणि त्यात आता ऑल इन्क्लुझिव्ह ऑल इन्क्लुझिव्ह आहे, तर आम्हाला ते सगळं. आता थोडासा इथं लिटिल बिट मूड ऑफ झालेला आहे माझा. सीख भेटते आपल्याला. आता पुढल्या वेळी कुठं गेलो दुसरीकडं तर विचारून जायचं. त्यांनी असं लिहून दिला पाहिजे ना, काही धिस कॉस्ट आर एक्सक्लुडेड करून. आयलंड टूर ते टायमिंग काय लिहिलंय त्यांची, 8:45ला पिकअप आणि ड्रॉप 5:30ला, 5:30 PM. म्हणजे काय विचार करू. तेच आहे काहीतरी. आयलंड हॉपिंग त्यांचा इन्क्लुडेड असेल ना. तुम्ही एकेच आयलंड वर नेऊन सोडाल आणि बोलाल की आता मी 5 वाजता येऊ, असं थोडीच असते. मला ना टाइमचा हे वाटतंय काय, आपला टाइमचा टाइम हो आजचा ना उगत जाईल तो, पण उगत म्हणजे टाइम वेस्ट आहे. आणि टाइमाचं महत्व इथं भरपूर आहे. टाइम पटापट जाते रे इकडे बाहेर आल्यावरती. मित्रांनो, थोडे वॉटरफॉलची झलक दिसलेली आहे आपल्याला. इकडे वॉटरफॉल आहे आणि सर्व असा ॲडव्हेंचर आपल्याला क्रॉस करून जायला लागते. हा साहजिक आहे, 5,500 रुपये भरले तर हा ॲडव्हेंचर आपल्याला क्रॉस करून जाणंच आहे तिकडं. आणि मन भरून पहा मित्रांनो, मन भरून. आत्ताच सांगते नो, हा वॉटरफॉल बघायचे 5,000 भरले तर मन भरून बघा. चेतन, मॅडी, श्रेयश, कौशल, जयेश, बिल्डिंगची कामं सोडून रिक्षा चालवते. इकडे काय करता तुम्ही? चेतन, जिम बिमला जा, बॉडी बनव. ए मॅडी, रिक्षा कोण चालवल? कौशल कुठे गेला? ONGC वाला. जयेश, वेल्डिंगचे कामं टाकून इकडे काय करताव? बावलटाऊ. मी आलो म्हणून तुम्ही इकडे आलो नाही. बघा आमची गँग इकडे बसली आणि आमचा श्रेयश बघा इथं उदास. भेटल श्रेयस दुसरी, ये तू काय टेन्शन नको घेऊ. श्रेया नको टेन्शन घेऊ. अशा प्रकारे मला वाटते 5,000 पूर्ण होत आले आहेत आपले. संपले 10 मिनिटात लागले 5,000 संपायला. आणि जर मित्रांनो तुम्ही आयलँड होपिंग घेताय तर तुम्हाला अशी कॅटमॅरन शिप आहे तशी अवेलेबल होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 6 आयलँड टूर असते आणि विथ लंच. आयलँड होपिंगची पर पर्सन कॉस्ट येते 5,500 मॉरिशन रुपीज, आपल्याकडचे 11,000 रुपये. आणि याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट इन्क्लूड नाही, वॉटर स्पोर्ट्सचे अलग पैसे. आता मला असं एक प्लॅटफॉर्मवरती थांबवलेलं आहे. तिथं पॅरासेलिंग होते आणि तिथूनच ट्यूब रायडिंग सुद्धा होते. प्रॉपर लँडिंग होईल बघा. इथं मस्त प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे आणि इथूनच ॲक्टिव्हिटीज होतात. आणि ही जी चायनीज फॅमिली आहे जी आपल्यासोबत स्पीडबोटमध्ये होती
त्यांच्यासोबतच आपल्याला त्यांची ॲक्टिव्हिटी झाली की आपल्यासाठी बोट येईल, मग आपण आयलँडवरती जाऊ. ठीक आहे. मॅडम इकडे बसलेले आहे, हे बघा. ए गेली वाबलत गेली वाबलत गेली वाबलत गेली वाबलत गेली. टांगलली नाही तर काय, तिला एक्स्ट्रा राईड भेटली. चला मित्रांनो, पोहोचलोय आपण आयलँड वरती. आता इथं आपल्याला बराच वेळ आपल्याला इकडेच थांबायचं आहे. बघूया कसं काय, अपडेट देत राहीन मी जसं मी नेहमी देत असते. क्लायमेट बघा जबरदस्त, असाच क्लायमेट 100 वेळा मी बोलेन, मला असाच्या असा क्लायमेट उद्या पाहिजे. यो गाईड आहे आमचा थोड्याच वेळासाठी, म्हणजे सर्व गाईड करून जाईल ना, कंटिन्यू आपल्यासोबत नसेल. ओके. And this is a map of the island. ओके. Now we are approximately here, walking till here it's 2 hours. ओके. 2 hour walking. At the back, if you swim, you must wear the shoes because of sea urchin. And inside we have a private golf. So walking just follow the beach like this. Okay, 3:30 shop here. Okay. If you come late, the boat will leave you. At 3:30 we have to come here, Yeah, ना? yes, you will leave you. You will have to stay here. ओके. Yeah. प्रत्येक गोष्टी डबल करा आपल्यात. आता ही 2000 आहे, तर आपल्याकडं आपल्या करन्सीमध्ये 4000. तर ही 1500 आहे, तर आपल्याकडं 3000. ठीक आहे, अशी प्राईज आहे. आता ही ट्यूब आपल्या तिकडं ट्यूब करायला सांगितली, ती ट्यूब रायडिंग 3000 आहे, म्हणजे आपल्याकडचे 6000 पर पर्सन. ओके, पर पर्सनचा हिशोब आहे इकडं. मित्रांनो, मॉरिशसचा कबूतर बघा. ते आम्ही नाही टाकलं, आत्ताच सांगते, नाही तर तुम्हाला वाटतं आम्ही तर कचरा केलाय. काय खाते तो? लिंबू. लिंबू तर कॅमेरामध्ये दिसत नाही ना. 12:30 वाजत आहे, त्यांनी 3:30 वाजेपर्यंत आपल्याला इथं आराम करायचा आहे. सो इथं मस्त जागा भेटली आम्हाला आणि इथं आराम करतोय. आणि रिसॉर्टबद्दल तुम्हाला सांगतो, रिसॉर्टमधून आम्हाला 2 कॉम्प्लिमेंटरी टूर होती. ती काल होती, ती नॉर्थ टूर होती, आणि आज होती आयलँड टूर होती. तर काल आम्हाला आमच्या हॉटेलवरतीच चिल आउट करायचा होता, म्हणून आम्ही काल हॉटेलवरतीच होतो, रिसॉर्टवरतीच होतो. आणि आज आम्हाला आयलँड टूर करायची होती. सो आम्ही आयलँड टूरसाठी आलो आहे. आणि वॉटरफॉल बघायचा म्हणजे प्लॅनमध्ये नव्हता, तो या अचानक करायला भेटला. तर ठीक आहे, चांगला होता. इकडे येऊन जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता 5000 भरून. आणि आता सध्या आम्हाला 3:30 वाजेपर्यंत काहीच काम नाही, बस आराम करायचा आहे. तर इथं आम्ही आराम करतोय मस्तपैकी झाडाखाली या बेंचवरती. वरती बघा आणि समोर व्ह्यू बघा. ठीक आहे, चलो बाय बाय क्यूट आयलँड. वी आर गोइंग बॅक टू आवर रिसॉर्ट. क्लायमेट बघा कसला झालं मित्रांनो इकडं. आणि मित्रांनो अजून एक आपल्याला स्पॉट भेटलाय बघा, मस्त स्पॉट आहे. आणि इकडं या साईडला ऊन आणि या साईडला पाऊस आणि मस्त रेनबो आलाय. क्लायमेट वगैरे सर्व ठीक आहे, पाऊस थोडाफार पडत आहे, पण सर्वात जास्त म्हणजे फिरलो, बऱ्याच गोष्टी फिरलो. पण एक अभिमानाची गोष्ट ही मॉरिशसमध्ये आम्हाला बघायला भेटलंय. म्हणजे ती गोष्ट बघून किंवा हे बघून आम्हाला खूप अभिमान वाटतंय, खूप म्हणजे भारी वाटतंय. हे बघा समोर बघा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या नवी मुंबई पासून 5000 किलोमीटर आपण लांब आहोत. आणि तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक दिसतोय, मराठी कैलासनाथ मंदिर दिसतोय, भारी वाटतंय.
ही गोष्ट फक्त मराठी माणसाला आणि महाराष्ट्रीयन माणसाला समजू शकते किती महत्वाची गोष्ट आणि किती प्राऊड फील असेल इकडे. मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थी आपल्या मराठी माणसाने सुरू केली आणि आता सर्वजण ते पुढे घेऊन चाललेले आहेत. मराठी माणसं पण इकडं भरीच राहतात, मराठी गाव सुद्धा आहे तिकडं. असे मला गाईड वगैरे हळूहळू म्हणजे कनेक्ट करून सांगते. पण ही प्राऊड मुवमेंट आहे, मला जाम भारी वाटतं. शब्दात वर्णन नाही करण्यासारखी ही गोष्ट, बरोबर ना? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. पोचलो आपण गंगा तलाव येथे आणि इथं मोठी महादेवाची मूर्ती आहे बघा. पाठीमागे बघू शकता तुम्ही. दर्शन वगैरे घेतो आता जाऊन मस्त. आणि याच्याच बाजूला या साईडला गंगा तलाव आहे, मोठा तलाव आहे, त्याचं नाव गंगा तलाव आहे, म्हणून या पूर्ण एरियाला गंगा तलाव म्हणतात. इकडे जायचं कसं ते बघतंय. गंगा तलाव भरपूर मोठा आहे. जेवढा मोठा तलाव आहे ना, आजूबाजूला महादेवाची मंदिरं म्हणजे आपले सर्व देवांची मंदिर आहेत. प्रॉपर माहिती नसल्यामुळे म्हणजे नवीनच आहोत आपण, त्याच्यामुळे गाडी आम्ही 12 कोसाव तिकडे लावून आलोय आणि तेवढं आम्हाला आता परत इथून चालत जायचं या तलावाला आट्टा मारून जाऊया. इकडे सर्व आपले हिंदू धर्मातले देवांचे मूर्ती ठेवलेले आहेत, दाखवतो तुम्हाला. मासा आहे काय आहे तो एवढा झाडा. गोल्डफिश कसा असे. आणि मस्त शांतता आहे इकडं. आणि म्हणजे इथं यायचा प्लॅन नव्हता आमचा. आमच्या मेन रोड पासून माकड पण आहे तिकडे भरपूर, आणि एक माकड माझ्यासोबत पण आहे, तो माझ्यासोबत गाडीवर फिरते. तर विषय असा आहे की इथं येण्याचा प्लॅन नव्हता. आमच्या रूट पासून 30 किलोमीटर आत होता. सो आम्ही प्लॅन केला की बोलू जाऊया या साईडला, तर परत येणं होईल नाही होईल, म्हणून आम्ही डिसाईड केला जाऊया. पण मस्त वाटला, भारी वाटतंय. एकदम शांतता आहे इकडं आणि क्लीननेस वगैरे एकदम प्रॉपर ठेवलेली आहे. क्लायमेट बघा. आणि या पूर्ण परिसरामध्ये फक्त एकाचाच आवाज येतोय, ओम. आणि येता वेळीस आपल्याला एक भव्य अशी दुर्गा मातेची मूर्ती सुद्धा पाहायला भेटलेली. तिकडं पण जाऊया आणि कसं काय बघूया. तिथं मला वाटतं थोडासा काम चालू होता रिनोव्हेशनचा, ते बघूया आपण, जाऊन दर्शन घेऊया. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मॉरिशसमध्ये आयलँड टूरमध्ये जे जे ॲक्टिव्हिटीज होतात ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि या ब्लॉगमध्ये मी गंगा तलावसुद्धा ॲड केला होता, त्यामध्ये तुम्हाला महादेवाच्या भव्य मूर्तीचं दर्शनसुद्धा दिलं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर.